श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज करूया नानकटाई. नानकटाईला काय काय साहित्य लागते ते बघूया. वाटीभर मैदा घेतलाय, डाळीचं वाटलेली साखर, साजूक तूप आणि खायचा सोडा. साखर आणि तूप मिक्स करून घ्यायचं. घेताना तूप पातळ करूनच घ्यायचं. आता थंडीचं घट्ट होतं तूप. तूप घेताना पातळ करूनच घ्यायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. जेवढी ताकद आहे तेवढी त्याला चांगलं फेटून घ्यायचं. नानकटाई तेव्हाच चांगली होती त्याला चांगलं फेटून घेतल्यावर. चला मग फेटून घेऊ. कमीत कमी 10 मिनिटं तरी फेटलं पाहिजे. नानकटाई बिघडायचं कारणच ते असते. चांगलं नाही फेटलं का नानकटाई बिघडते. त्यामुळं नानकटाई कधी पण चांगलं फेटून घ्यायची. चला मग चांगलं फेटून घेऊ. साखर आणि तूप म्हणते हो. साखर फेटलेली अशी क्रीमसारखी होते आणि त्याच्यामध्ये मैदा घालून घ्यायचा. मैदा, डाळीचं पीठ बी थोडंसंच घालायचं. चमचाभर खायचा सोडा, थोडं चिमूटभर खायचं मीठ. मी टाकलंय पण क्लिप माझ्याकडून डिलीट झाली त्यामुळं तुम्हाला दिसलं नाही. चिमूटभरच टाकून घ्यायचं. चला पटकन मळून घेते. पीठ मळून झालंय. दुसऱ्या ताटलीला तूप खाली थोडंसं लावून घ्यायचं. नानकटाई चिटकत नाही खाली. हातावर थोडंसं मळून घ्यायचं आणि जसं बिस्किट असते त्या प्रकारचा त्याचा आकार द्यायचा. मी इकडं बिस्किट करण्याच्या आधीच कढई तापायला ठेवली. बिस्किट करण्याच्या आधीच कढई तापायला ठेवायची. कढईमध्ये मीठ टाकलं तरी चालतं, नाही टाकलं तरी चालतं. कढई करपत नाही. नानकटाई अशी झाली. नानकटाई तुम्हाला तोडून दाखवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.